चला जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे इयत्ता 5वीचा बघा शनिवारी होणारा जो पेपर आहे पायाभूत चाचणीचा, तो पेपर कसा असू शकतो, त्या पेपरला कोणकोणते आयएमपी प्रश्न येणार आहे हे सर्व डिटेल मध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पीवायक्यू क्वेश्चन सिरीजच्या मार्फत आपण पूर्ण बघणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, लक्षात घ्या, कारण पुढचे जे व्हिडिओ टाकणार ते तुमच्या जवळ पोहोचलं पाहिजे। आणि कमेंट मध्ये जाऊन हाईपचं बटन दाबायला विसरू नका, परत सांगावं लागतं हाईपचं बटन दाबा, ठीक आहे। चला मित्रांनो, व्हिडिओला आता मी सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, आता काय तर आपण इयत्ता 5वीचा गणितचा बघा, आता मराठी माध्यम असेल, सेमी असेल, इंग्रजी असेल, सगळ्यांना मिळून बघा मित्रांनो तीनही मीडियमचा बघा आपण हा पेपर आता याच्यामध्ये घेणार आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। सर्वप्रथम बघा पायाभूत चाचणी बघतोय आपण इयत्ता 5वी। इथं विद्यार्थ्याचं नाव, तुमचं नाव टाकायचं, शाळेचं नाव, केंद्र काय असेल ते, तालुका, जिल्हा काय असेल ते आणि दिनांक जे असेल ते टाकून द्यायची, ठीक आहे। चला इथं तुमचा हजेरी क्रमांक टाकायला विसरायचा नाही। चला आता मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करते। लक्षात घ्या मित्रांनो, याच्यातले पीवायक्यू सिरीज मधून आपण जुन्या क्वेश्चन पेपर मधून प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा आहे आणि त्याच्यानंतर कोणकोणते प्रश्न येतील सर्व सांगणार। पण लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही ना बघितला तर तुम्हाला अजिबात कळणार, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। बघा काय दिलंय, प्रत्येक प्रश्नात एक गुण आहे बघा। बरं ठीक आहे, बघा पहिला दिले बघा संख्या अंकात लिहा, मोस्ट आयएमपी। हा प्रश्न 100% येतो म्हणजे येतोच बघा, काय अंकात आणि अक्षरात हे 100% प्रश्न येतात बघा मित्रांनो। मग आता लक्षात घ्या 5013 दिले, तर लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला 10,000, 15,000, 5 लाख, 75 लाख, 70 लाख कुठलीही संख्या येऊ द्या, पण तुम्हाला अंकात लिहायला, त्याच्यामुळे लक्षात घ्या संख्या नीट वाचायची आणि चांगली लिहायची। बघा काय दिले 5013, मग लक्षात घ्या किती दिले 5013 दिले, अशा प्रकारे संख्या लिहायची। पुढे बघा संख्या अक्षरात लिहा, बघा काय दिले 768, बघा काय दिले तुम्हाला 768 बघा, ठीक आहे 68, अशा प्रकारे तुम्हाला संख्या लिहायची। पुढे बघा विस्तारित रूपावरून संख्या लिहा, हा पण आयएमपी प्रश्न आहे, हा 100% असतो म्हणजे असतो। मागच्या क्वेश्चन पेपर सगळ्या उचकून पहा, तुम्हाला हा प्रश्न दिसणारच, ठीक आहे। विस्तारित रूपामध्ये लिहायचे। आता लक्षात घ्या हे सगळं दिलेलं जे आहे ना, तुम्ही एका खाली एक लिहून यांची बेरीज करू शकता किंवा डायरेक्टली उत्तर घेऊ शकता। आता बघा हे दिले 80 आणि 7 87, हा दिलाय 200 म्हणजे 287 आणि हे 5000 म्हणजे 5287 हे त्याचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे। चला पुढे चला, बघा मित्रांनो लहान संख्येस गोल करायचे। तुम्हाला काय करायचे, जी संख्या लहान दिसते त्याला गोल करायचे किंवा तुम्हाला अशा प्रकारे एरो दिला असेल, ठीक आहे ना, तो तुम्हाला करायचे। आता बघा काय दिले 6383 आणि 6338 दिले, मग आपल्याला माहिती आहे ना 6383 मोठा येतो, याला गोल करा। जर असं चिन्ह दिलं तुम्हाला तर चिन्ह देऊन टाकायचं। पुढे बघा बेरीज करा, ठीक आहे। बघा बेरीज करा, तुम्हाला हजार, शतक, दशक, एकक। मग आता काय करा, यांची सिंपल पद्धतीने एका खाली यांची बेरीज करून घ्या। बघा 4 अधिक 3 किती होतात, 4 आणि 3 7, बरोबर आहे। 5 आणि 2 किती 7, 3 आणि 0 3 आणि 5 अधिक 2 किती 7, बघा। चला मराठीत आकडे काढा, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। पुढे बघा बेरीज करा पुन्हा, एकक, दशक, शतक मध्ये बघा दिले 7 आणि 5 किती होतात 12 होतात, 12चा 2 घ्या, हातच्याला इकडे 1 देऊन टाका। पुन्हा बघा 6 आणि 1 7, 7 आणि 7 14 होतात, 14 सी 4 घ्या, हातच्याला इकडे 1 देऊन टाका, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 होणार, म्हणजे 742 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो, एका शाळेमध्ये 284 मुली व 195 मुलगे, म्हणजे इथं मुले आहेत, हा ठीक आहे मुले आहेत, तर शाळेत एकूण किती मुले आहेत बघा, किती मुले म्हणजे एकूण विद्यार्थी इथं म्हणता येणार, ठीक आहे ना, मुले आणि मुली मिळून असणार आहे। मग आता बघा म्हणून एकूण, ठीक आहे ना, काय तर एकूण विद्यार्थी बरोबर काय करा, मुले आणि मुली या दोघांची काय करा बेरीज करून घ्या, मुले अधिक मुली, ठीक आहे ना, जे काही दिले त्यांची बेरीज करून घ्या। मग काय करा 224 अधिक 195 यांची काय करा बेरीज करून घ्या, उत्तर आपल्याला भेटणार आहे। मग आता 4 अधिक 5 किती होतात, 4 आणि 5 9, बरोबर आहे। 9 आणि 2 किती होतात 11, 11शी 1 हातच्याला आला 1 आणि 2 आणि 1 3 आणि हातच्याचा 1 4, म्हणजे 419 एकूण विद्यार्थी या शाळेमध्ये असणार आहे, ठीक आहे। चला पुढे बघा एका रोपवाटिकेत 156 गुलाबाची व 130 मोगऱ्याची
रोपे आहेत बघा, काय दिले 156 गुलाबाची आणि 130 मोगऱ्याची रोपे आहेत. तर रोप वाटिकेत गुलाबाची व मोगऱ्याची मिळून एकूण रोपे किती? मग आता काम करा, एकूण रोपे बरोबर काय मित्रांनो, या सगळ्यांची बेरीज करायची. बरोबर आहे, एकूण रोपे बरोबर काय, तर गुलाबाची रोपे अधिक मोगऱ्याची रोपे. मग काय करा, 156 अधिक 130 करा, तुम्हाला एकूण रोप भेटतील. मग काम करा, 6 अधिक 0 किती येणार, 6 येणार. नंतर 5 अधिक 3 येणार 8 आणि 1 आणि 1 येणार 2. म्हणजे त्या रोप वाटिकेमध्ये एकूण बघा 286 रोपे आहेत बघा. किती रोपे येतील, 286 रोपे आहेत बघा. एकदम सिंपल असणार आहे, नीट लक्ष द्या फक्त, काही प्रॉब्लेम होणार नाही, सगळ्यांना चांगला पेपर जाईल बघा मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे बघा मित्रांनो, वजाबाकी करायची. काय करायचं तुम्हाला, याची वजाबाकी करायची बघा. एकक, दशक, शतक, हजार दिलेले. मग आता बघा मित्रांनो, याची सरळ सरळ काय करायची, वजाबाकी करायची. आता बघा, 2 0 गेला किती येणार, 2 येणार. बरोबर आहे. 4 3 गेला किती येणार, 1 येणार. नंतर 5 4 गेला 1 आणि 6 2 गेले 4 येणार. 4112 त्याचं फायनल उत्तर. पुन्हा बघा, वजाबाकी करायचे. लक्षात घ्या, हे प्रश्न 100% येतात हा, IMP प्रश्न बघा. लक्षात घ्या, याच्यातले अंक बदलतील, पण लक्षात घ्या प्रश्न तुम्हाला अशा प्रकारात येणार आहे बघा. चला, दशक, शतक, एकक दिले बघा. चला, वजाबाकी करायची. 5 3 वजा करा. 5 3 गेले 2. 3 9 जातील का, नाही जाणार. मग इकडचा खाच्याला इकडे घ्या, म्हणजे इकडे होणार 13 आणि इकडे राहणार बघा किती, 2. बरोबर. 13 9 गेले किती, 4. 2 1 गेला 1. बघा, हे झालं याचं फायनल उत्तर. चला पुढे बघा, मेरीने वृक्षारोपणासाठी 250 आवळ्यांची रोपे आणली, त्यापैकी 160 रोपे लावली, तर तिच्याजवळ किती रोप शिल्लक राहील बघा. तिने किती रोपे आणले होते, 250. मग 250 इथे लिहून घ्या. त्याच्यापैकी किती रोप लावली, 160 रोपे लावली ती. बरोबर आहे. म्हणजे आपण यांची काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे आणि राहिलेले जे रोप असतील ते काय असणार, तर एकूण शिल्लक असणार आहे. म्हणजे 0 0 गेला 0. 5 6 जातील का, नाही जात. बरोबर आहे. मग तुम्ही डायरेक्टली 25 मधून 16 वजा करू शकतात, किंवा हा 5 इकडे घ्या, याचा एक हातच्याला इकडे घ्या, इकडे 1 करू. 15 6 गेले किती होणार, तर 9 असणार बघा. आणि लक्षात घ्या, 1 1 गेला 0. म्हणजे किती, एकूण 90 रोप शिल्लक राहिली. चला, डायरेक्टली पण तुम्ही हिशोब करू शकता, 250 मधून 160. हा, चला पुढे बघा मित्रांनो, दोन संख्यांची बेरीज बघा 635 आहे, त्यापैकी एक संख्या 223 असल्यास दुसरी संख्या कोणती बघा. दोन संख्या दिली बघा, x अधिक y बरोबर समजा 635 किंमत दिली, त्यापैकी एक संख्या आपण x घेऊया आणि दुसरी संख्या बघा दिली 223 घेऊया. ठीक आहे, यांची बेरीज किती येणार आहे बघा, 635 येणार आहे. मग आपल्याला x ची किंमत काढायची का ती दुसरी संख्या का आपण त्याची किंमत काढतोय. मग आता काम करा, 635 घ्या, 635 घ्या. हा इकडे अधिक आहे, इकडे गेलो काय होतो, वजा होतो. लक्षात घ्या, बेरजेचे नियम वगैरे खूप लक्षात घ्या शिकवणार आहे. आता जर तुम्ही लक्षात असाल, तुमचे पॅरेंट्स असतील, स्वतः आई वडील असतील, मोठा भाऊ, आजी बाबा किंवा घरातले मम्मी पप्पा जे कोणी असतील, त्यांना एकदा बोलून घ्या. मी खूप महत्त्वाची माहिती सांगणार मित्रांनो, पटकन लगेच बोलून घ्या, तोपर्यंत उदाहरण आपण सोडून घ्या. बघा, मग x बरोबर बघा मित्रांनो, काय तर x बरोबर 635 वजा 223 करा. मग 5 3 गेले किती येणार, 2 येणार. बरोबर. 3 2 गेला 1, 6 2 गेले किती, 4. म्हणजे किती, 412 ही संख्या असणार. किती असणार आहे, 412 ही संख्या असणार. चला पुढे बघा, गुणाकार करा. 4 शतक गुणिले 7 दिले तुम्हाला बघा. काय दिलंय, 4 शतक. 4 शतक म्हणजे किती, 400. बरोबर आहे. मग आता काम करा, 4 गुणिले 7 करा. 7 चोक किती होतात, 28. बरोबर आहे. 7 चोक 28 आणि शतक म्हणजे 2 शून्य, म्हणजे बघा 2800. समजते. अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, आय होप तुमचे पॅरेंट्स आले असेल तर लवकर बोलून घ्या, त्यांना सांगतो बघा. तर लक्षात घ्या, लवकरच आपण फाउंडेशन बॅच तयार करतोय बघा. या गणितामध्ये खूप मुलांना असे बेसिक नियम माहित नसतात, अधिकचा वजा गुणाकार वगैरे येत नाही. मग मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी आपण गणितीमध्ये काय करणार आहे, एक फाउंडेशन बॅच लॉन्च करतोय बघा पालकांनो. तर माझी खूप इच्छा आहे, ठीक आहे ना, तर तुम्ही तुमच्या पाल्याला काय करा, ती बॅच विकत घ्या. जास्त काय नसणार आहे, 500-600 रुपयालाच असणार आहे, 4-5 महिने. त्याच्यामध्ये तुम्हाला पेपरही देणार आहे, लक्षात घ्या. पण महत्वाची गोष्ट काय असणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, गणिताचा पाया म्हणजे ज्या बेसिक क्रिया ती मुलं आता 5वीला गेले, 6वी 7वीला गेले, गणित समजलं नाही तर काय होणार, त्यासाठी त्यांच्या बेसिक पायऱ्या, बेसिक पाया कम्प्लीट असणं गरजेचं आहे. म्हणून बेसिक पायावरती आपण काय करणार आहे, लक्षात घ्या, फाउंडेशन बॅच घेणार आहे. आणि जर इंग्रजी वाचता येत नसेल तर तेही याच्यामध्येच तुम्हाला इंग्रजी
इंग्रजी वाचायला शिकवणार आहे बघा मित्रांनो, इंग्लिश रिडिंगला, म्हणून बॅच घ्यायला विसरू नका. लवकरच बॅच लॉन्च होते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल, आपल्या चॅनलवरती माहिती भेटेल, त्या दिवशी लगेच पटापट बॅच घ्यायची आणि लगेच सुरू करून याचा तुमचा पाया, इंग्रजीचा आणि गणिताचा पाया. ठीक आहे, चला थँक्यू. लक्षात घ्या पालकांनो, बॅच घ्यायला विसरू नका. जर तुम्ही बॅच नाही घेतली तर 7वीला 6वीला पुढे गेले, मुलांना गणित नाही आलं तर तुम्हाला स्वतः पश्चाताप होईल का आपल्या मुलाचा गणित कच्चं राहिलं. म्हणून पाया म्हणून काय, त्याची पायाभूत पूर्णपणे लक्षात घ्या. पूर्ण पायाभूतची चाचणी समजा, पूर्ण गणिताचा आणि इंग्रजीचा पाया पूर्ण करून घेणार आहे बघा. एकदम भक्कमच पाया करणार आहे. ठीक आहे, चला बघूया आता पुढे. बघा गुणाकार करा. आता काय 264 गुणिले 6. आता याची काय करायची, गुणाकार करायचा. मग 6 गुणिले 4 करा. 6 चौक येणार 24, 24 सी 4, हातच्याला आले 2. पुन्हा बघा 6 6 36, 36 आणि 2 किती येणार 38, 38 चा किती येणार 8, हातच्याला आले 3. पुन्हा बघा 7 18, 18 आणि 3 21. बघा 18 आणि 3 21. ठीक आहे, पुढे बघा लॅटिस पद्धतीने गुणाकार करा. आता तुम्हाला काय करायचं आहे, लॅटिस पद्धतीने याचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो. समजते ना, सिंपल. म्हणजे आपण हा जो गुणाकार केला ना, तो फक्त तुम्हाला या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची दोघांची काय करायची, बेरीज करायची. इथं फक्त दोघांची बेरीज करायची, जे काय उत्तर येईल त्याचं. समजते ना, जे काही उत्तर येईल त्याचं इथं फक्त काय करा, तुम्हाला बेरीज करायची. चला उदाहरण सोडून घ्या. चला ठीक आहे, सराव करा, प्रत्येकाचा सराव करा. पुढचा आता महत्वाचे जे आयएमपी प्रश्न ते आता आपण बघून घेऊया. एका चेंडूची किंमत 14 रुपये. बघा काय दिले, एका चेंडूची किंमत. बघा एका चेंडूची किंमत किती रुपये दिले, 14 रुपये दिलेले. ठीक आहे ना, बघा किती दिले, 14 रुपये दिलेला आहे. मग आता 14 रुपये दिले ते पुढे बघा असे 24 चेंडू विकत घेण्यासाठी किती रुपये लागतील. मग 24 चेंडूंची किंमत तुम्हाला काढायची. बघा काय 24 चेंडूची किंमत. मग इतक्यात आपण गुणाकार शिकलो ना, तोच घ्यायचा. म्हणजे काय करायचं तर 14 गुणिले 24 तुम्हाला करून घ्यायचे. बरोबर आहे, 14 गुणिले 24 करा बरं. 4 चौक 16, 6 चलाला 1, 4 1 4, 4 आणि 1 5. पुढे बघा 0. 2 गुणिले 4 काय येणार तर 2 चौक 8 आणि 2 1 2. चला 6 अधिक 0 0, 8 आणि 5 13, 3 हातच्याला आला 1, 2 आणि 1 3. बघा 336 रुपये लागतील. किती लागतील, 336 रुपये लागतील. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन फास्ट आलं पाहिजे आणि हेच कॅल्क्युलेशन तुम्हाला बॅच मध्ये मी शिकवणार आहे. चला बघा पुढे बघा 6 गुणिले 8. बघा 6 8 48 होता, तर तुम्हाला सांगितले 48 भागिले 6 किती, तर उत्तर किती येणार, हे 8 उत्तर येणार. ठीक आहे, पुढे बघा भागाकार करा. 7 आणि 37 ला गुणायचे. मग 7 चा पडा, 7 5 35, पटकन आला पाहिजे. 7 5 35 येणार. मग 37 मधून 35 गेले किती उरणार, 2 उरणार. मग लक्षात घ्या हा त्याचा भागाकार, ही आली याची बाकी. चला पुन्हा मग आता काय दिले, 488 दिलेलं. बघा 488 ला बघा इथं 4 1 4, 4 4 गेला 0, हा इकडे 8 आला. 4 2 8, 8 8 गेला 0, पुन्हा हा 8 आला आणि पुन्हा 4 2 8 आला. बरोबर आहे, म्हणजे 122 याचं फायनल उत्तर असणार आहे. चलो आगे बघूया. पटापट बघा कोणतीही एक समसंख्या. आता समसंख्या कोणती असते, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक येतात, याला काय म्हणतात मित्रांनो, लक्षात घ्या, समसंख्या म्हणतात. ठीक आहे ना, हे इंग्लिश मध्ये लिहिलं, तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. बघा मग कुठलेही लिहा तुम्ही, 20 लिहा, 22 लिहा, ठीक आहे ना, 10 लिहा, काय अडचण नाही. पुढे बघा सहस्र स्थानी असलेली संख्या म्हणजे काय, लक्षात घ्या का शतक स्थानी कुठली अशी संख्या, तर ती दिलेली 8 दिली. ठीक आहे, पुढे बघा सोनलने सलवारसाठी 1.5 मीटर, कुर्त्यासाठी 2.5 मीटर आणि गणवेशासाठी 1.5 मीटर कापड घेतले, तर तिने एकूण किती कापड घेतले होते. आता एकूण कापड, हा लक्षात घ्या, एकूण कापड. बघा आता सगळ्यात महत्त्वाची मुद्दा लक्षात घ्या, 1 मीटर बरोबर, लक्षात घ्या काय, 1 मीटर बरोबर किती, 100 सेंटीमीटर असतं. बरोबर आहे, किती असतं, 100 सेंटीमीटर असतं. मग आता एकूण कापड बघा, पहिल्यांदा काय केलं, 1.5 मीटर. 1.5 म्हणजे काय, 1 आणि अर्धा. बघा म्हणजे काय येणार, 1.500 सेंटीमीटर. ठीक आहे, इथं लिहायचं मीटर म्हणजे, ठीक आहे ना, मीटर म्हणजे हा सेंटीमीटर पुढचा, अधिक पुढे बघा कुर्त्यासाठी 2.5 मीटर म्हणजे काय, 2. बरोबर आहे, 2.5. फक्त तुम्ही 2.50 घ्या, 500 नाही तर 50 घ्यायचं. ठीक आहे, बघा काय करा, 2.50 घ्यायचे. ठीक आहे, 2.50 मीटर अधिक बघा 2.50 मीटर म्हणजे 1.1.5 म्हणजे 1.5 मीटर आणि लक्षात घ्या पुढचं 2 म्हणजे किती, 2.5 म्हणजे किती, 2.50 मीटर. पुढे बघा गणवेशासाठी 1.5 मीटर, पुन्हा काय आला 1.5 मीटर.
ठीक आहे, यांची सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. तुम्हाला डायरेक्ट आलं तरी तुम्ही करू शकता बघा, नाहीतर मग तुम्ही एका खाली एक लिहून करू शकता बघा. 50 आणि 50 100, 100 हे 50 किती 150, किती झाले 150 बरोबर आहे. नंतर 1 2 3 4 आणि वरचे किती 150 पैकी 4 आणि 1 5 म्हणजे 5.5. तुम्हाला जर नाही कळलं तर मग अशा प्रकारे घ्या, 1.50 अधिक 2.50 आणि अधिक 1.50 अशा प्रकारे घ्या. ठीक आहे, करा 0 0 0 5 तरी किती होणार 1505. हा चाल आला 1 बरोबर आहे. 1 2 3 4 5 आला का 5.50 बरोबर आला का नाही. म्हणजे 5.50 मीटर कापड तिने एकूण विकत घेतले. सरळ अशी बेरीज करायची, काय अडचण नाही. पुढे बघा, घड्याळात दाखवलेली वेळ दाखवा. बघा काय दिले, तास काटा कुठे दिला बघा 12 दिलेला. किती दिले 12 म्हणजे 12 वाजले. आणि किती मिनिटं झाले बघा 3, म्हणजे इथं किती मिनिटाचं 15 बरोबर आहे. 5 10 15 म्हणजे इथून मिनिटं झाली एकूण 15 मिनिटे. ओके, एकदम सिंपल लोड घ्यायची काही गरज नाही. फाउंडेशन बॅच जॉईन करा म्हणजे तुम्हाला गणित पटापट असं कॅल्क्युलेशन येईल. लक्षात घ्या, हे सगळं शिकवणार मी त्याच्यामध्ये दशांश वगैरे काय. पुढे बघा, जॉन 15 दिवसापासून 22 जानेवारी पर्यंत बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी बाहेर गावी गेला. तर तो एकूण किती दिवस बाहेर गेला. आता बघा 15 तारखेला तो बाहेर गेला. किती तारखेला 15 जानेवारीला बघा 15 जानेवारीला गेला. नंतर मग 16, नंतर 17, नंतर 18, नंतर 19 20 21 आणि शेवटी किती येणार आहे 22. मग आता दिवस मोजा किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. किती दिवस झाले 8 दिवस झाले. म्हणून तो एकूण किती दिवस बाहेर गेलता, तर एकूण 8 दिवस बाहेर गेलता बरोबर आहे. अशा प्रकारे मोजायचं. पुढे बघा, एकूण 640 रुपये होण्यासाठी खाली दिलेला किती नोटा द्याव्या लागतील. 640 रुपयासाठी बघा. आता लक्षात घ्या, 100च्या तुम्ही किती नोटा दिल्या लक्षात घ्या. 100च्या दिल्यात समजा तुम्ही 5 नोटा दिल्या. किती दिल्या 5 म्हणजे 100च्या नोटा 5 दिल्या म्हणजे झालं 500 रुपये झाले. आता उरले किती 140 रुपये वरची बरोबर आहे. समजा त्याच्यापैकी 50च्या तुम्ही 2 नोटा दिल्या. किती दिल्या 50च्या 2, हे झालं 400 बरोबर आहे. 100च्या 5 नोटा 500 रुपये, 50च्या 2 नोटा अजून 100 म्हणजे 500 आणि 600 वरचे उरले किती 40. 10च्या 40च्या किती 40 रुपये देण्यासाठी 10च्या किती नोटा द्यायच्या आपल्याला 4 नोटा द्यायच्या. किती 4, हे त्याचं योग्य उत्तर. चला पुढे बघा, आकृतीत रंगवलेला भाग अंश आणि छेदात रूपाने. आता एकूण किती भाग आहे मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 किती भाग आहे 8 भाग आहे. म्हणजे छेदाला किती येणार 8 येणार. अंशाला किती काळे केलेत बघा, कलर केलेत 1 2 3 4 म्हणजे किती येणार 4 येणार. मग लक्षात घ्या 4 1 4 4 2 8 बरोबर आहे. म्हणजे 1/2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुढे बघा, चौकटीत लहान मोठेपणा ठरवायचे बघा. 1/6 1/8 दिले. मग आता ह्याची किंमत आपण कशी ठरवणार बघा. याची आपण आता काय करणार, किंमत कशी प्रकारे ठरवणार तुम्हाला हे उत्तर बघायचे. आता लक्षात घ्या काय करा, या दोघांनी एकमेकांना भाग द्यायचा. म्हणजे कसं करायचं बघा, 8 एकाला आणि इकडे बघा 8 नंतर 6 एकाला भाग द्यायचा. आता 8च्या पडात 1 येतो का नाही येत, म्हणजे आपण काय घेणार 0 घेणार बरोबर आहे. मग इथं हा येणार 1 येणार बरोबर आहे. मग इथं दशांश चिन्ह बरोबर आहे. अशा प्रकारे मग काय येणार 8 एकी 8 येणार. किती येणार 8 एकी 8. मग किती उरले 10तून 8 गेले 2. मग पुन्हा इकडे 0. मग बघा 8 2 16. समजा आता पुढे बघूया. चला आता याच्यात भाग जाईल का नाही जाणार. मग इथं डायरेक्टली आपण 0 घेणार बरोबर आहे. 0 पॉईंट. पुन्हा बघा 6 एकी 6. चला 10तून 6 गेले किती उरणार 4 होणार. इथं झाले 40. मग सांगा पुढे किती येणार 6 6 36. 6 6 36 येणार बरोबर आहे. मग हा 0.16 झाला 1 6 आणि 0.12 झाला. म्हणजे 8 भागिले 1 1/8 ही किंमत काय असणार आहे. तर लक्षात घ्या, चौकटी तुम्हाला लहान मोठेपणा दाखवायचे. म्हणजे ही छोटी झाली ही मोठी झाली, मग आपल्याला मोठी दाखवावी लागेल. ठीक आहे, मोठी कोणती झाली ही झाली. चला पुढे बघूया. चौकटीत योग्य तो अंक लिहा बघा. 1/4 गुणिले तुम्हाला दिले उत्तर तुमचं 3/4 आलं पाहिजे. इथं 3 याला गुणा ना, फक्त काय करा इथं फक्त याला 3 याचा गुणाकार करा बरोबर. म्हणजे तुम्हाला त्याचं योग्य उत्तर भेटणार आहे. एकदम सिंपल आहे. पुढे बघा 1/4 अधिक 2/4 दिले. आता लक्षात घ्या, जर छेद समान असतील इकडे घेतो मी छेद समान असतील तर लक्षात घ्या अंशाची काय होते बेरीज होते. मग 1 अधिक 2 भागिले 4. मग 2 आणि 1 किती होणार 3. 3 भागिले 4 म्हणजे याचं उत्तर असणार आहे 3/4. ठीक आहे, बेसिक नियमती हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. डोंट वरी. आता फक्त सराव क्वेश्चन पेपर समजून घ्या. त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूचं नाव लिहा. कोणत्याही एका बाजूचं नाव लिहा तुम्हाला. ठीक आहे ना. एक बाजू कुठली येणार हा बघा न व ल कुठलंही लिहा. बघा काय येणार समजा तुम्हाला वाचू ती घ्या. ठीक आहे, न
व व ल ल न जी बाजू वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. खालील आकृतीच्या कोणत्याही एका शिरोबिंदूचं नाव घ्या. शिरोबिंदू म्हणजे हा बिंदू, ठीक आहे ना, हा बिंदू असा होतो. तर मग इथं तुम्ही घ्या अ ह जो वाटेल ते तो घ्या. पुढे बघा कंपासच्या साहाय्याने कोणत्याही एक मापाचं वर्तुळ काढा. एक कोणतंही तुम्हाला वर्तुळ काढायचे, ठीक आहे, त्याला फक्त नाव द्यायचं. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, समजून घ्या आणि लक्षात घ्या. कंपास पेटी सोबत घेऊन जा, काम येईल. हा चलो पुढे बघा. आकृतीचे निरीक्षण कर व दिलेल्या आकृतीची परिमिती कर. आता बघा आयताची परिमिती दिली. आयताची परिमिती असो कोणाची परिमिती असो, जर सूत्रपाठ नाही ना, काळजी करू नका, काम करा, सरळ सरळ काय करा, ज्या बाजू दिलेत नाही त्या सगळ्या बाजूंची बेरीज करून घ्या. चला करा बेरीज. 4 3 4 आणि 3 7. पुन्हा पुन्हा काय करा 3 आणि 4 किंवा 4 आणि 3 7. 7 आणि 7 किती होणार? 14 होणार. म्हणजे याची किती झाली परिमिती? 14 सेंटीमीटर. दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढ. सर्व चौरस 1 चौरस सेंटीमीटरचे आहे बघा. तर क्षेत्रफळ काढायचे. सगळा चौरस काय 1 चा दिलेला आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय? तर बाजूचा वर्ग लक्षात घ्या, म्हणजे याचा, ठीक आहे ना. मग एकाचा वर्ग 1. मग सगळी काय येणार बघा, म्हणजे हा 1 आहे तर हा 1 1 1 1 1 1 यांची बेरीज करा. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे किती येणार? 7 सेंटीमीटर. ठीक आहे, चला पुढे बघूया. कोणत्याही आकाराच्या साहाय्याने एक आकृती बंध तयार करा. कोणत्याही आकारांच्या साहाय्याने एक आकृती तयार करायची तुम्हाला, लक्षात घ्या. ठीक आहे ना, कुठलीही आकृती तुम्ही एखादी तयार करू शकता. समजा तुम्ही अशा प्रकारे एक आकृती तयार केली, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या प्रकारे याला असा एक पाय दिला, तर त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तयार केली, असं एक केलं, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला आकृती कुठलीही एक तयार करायची. चला पुढे बघा. आकृती बंध पूर्ण करा. आता हा महत्वाचा प्रश्न आहे आणि लक्षात घ्या, विचारलाच जातो. चला पुढे बघूया. 6 1 6 6 2 12 6 3 किती होणार? 18 6 4 24 6 35 म्हणजे इथं किती येणार? 18 येणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, लोड घ्यायची गरज नाही. चला पुढे बघा. खालील दिलेल्या तक्त्यात 4 वाक्यातील शेततळ्यांची संख्या दिलेली आहे, त्यांचे निरीक्षण करा आणि उत्तर द्या. ठीक आहे, बघा एक तळा बघा, एक असा बॉक्स दिला ना तुम्ही, त्याला म्हणणार 10 तळे. किती म्हणणार? 10. लक्षात घ्या. मग कोणत्या गावात सर्वात कमी शेततळे आहेत बघा. कुठल्या गावामध्ये शेततळे कमीत बघा. इकडे 4 3 4 5, इकडे 2. मग कुठलं गाव आहे? तर हे शिळीम. कुठलं गाव आहे बघा मित्रांनो? शिळीम हे गाव आहे. ठीक आहे ना, कुठलं गाव आहे? हे शिळीम गाव आहे. पुढे बघा. 4ही गावात एकूण किती शेततळे आहेत बघा. 4ही गावात 1 2 3 4 या 4ही गावामध्ये किती शेततळे आहेत? मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. लक्षात घ्या किती दिले? 14 आले ती. परंतु एक तळा, एक हा जो बॉक्स दिला तळ्याचा, त्याला मध्ये 10 येते. किती येते? 10 आहे. म्हणजे याला 10 ने गुणायचे तुम्हाला, म्हणजे किती येणार? तर लक्षात घ्या 140 तळ येते. किती येते? 140. बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा, इयत्ता 5वीचा आपण पायाभूत अशा एकदम क्वेश्चन पेपर आपण बघितले. याच्यात बरेच क्वेश्चन जे तुम्हाला सांगितले हाच पॅटर्न असणार आहे, बदलणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे चांगला सराव करा आणि व्हिडिओ जर फास्ट झाला असेल तर थोडा वापस मागे घ्या आणि स्लोली करून बघा, कारण लक्षात घ्या खूप सारे व्हिडिओ क्रिएट करायचे आणि लक्षात घ्या चांगला अभ्यास करा. ठीक आहे, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एकदा व्हिडिओ लाईक करू द्या आणि जे IMP सांगितले ते येणार आहे. आणि लक्षात घ्या परीक्षेच्या आदल्या दिवशी पण लगेच मी अजून IMP क्वेश्चनचा व्हिडिओ टाकणार आहे, तो बघायला विसरू नका. हा लवकरच मी लगेच तो टाकणार, तो पण व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय महाराष्ट्र.